नमस्कार रसिक वाचक श्रोते हो. श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री यशवंत तथा राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्रे या मालिकेतील 27वे व्यक्तिचित्र श्रीपती मांत्रिक आणि त्याची मंत्रविद्या. सादर करती पूर्वा धारप. कोकणात अलीकडे शिक्षणाचं आणि साक्षरतेचं प्रमाण वाढू लागलं. त्याला देखील आता 30-40 वर्ष होत आली. परंतु एकेकाळी सरकारनं प्रौढ शिक्षा अभियानाअंतर्गत गावागावात शिक्षकांना रात्रीचे साक्षरता वर्ग घेण्यास सांगितलं होतं. तो काळ होता 1968 ते 1970 या सुमाराचा. शिक्षकांना गुंडाळ फळे, खडू, लाकडाची बनवलेली मोठी अक्षरं, गावकऱ्यांना पाट्या, पेन्सिली आणि 2 प्रभाकर कंपनीचे कंदील अशी सामग्री सरकारकडून मिळत असे. रॉकेलसाठी खर्च देखील मिळत असे. त्याला सादिल असं म्हणत असत. माझे वडील हेडमास्तर आणि संघाच्या मुशीतले. साहजिकच जे काम करायचं ते अगदी प्रामाणिकपणे. आठवड्यातून 4 दिवस हा रात्रीचा प्रौढ शिक्षण वर्ग चाले. त्यासाठी रात्री दूर दूर असलेल्या वाड्यावाड्यांमध्ये शिक्षकांना चालत जावं लागत असे. जाताना सोबत फळे, खडू, जड लाकडी अक्षरांचे पोते आणि रात्रीच्या काळोखात प्रभाकर कंदिलाचा मिणमिणता उजेड. साहजिकच वडिलांच्या मदतीला कधीतरी सोबत मी सुद्धा जात असे. त्यावेळी माझं वय 10-12 वर्षाचं. दिवसभर शाळा आणि खेळ यामुळे तिथं गेल्यावर अनिवार्य झोप येई. परंतु वडिलांच्या पुढे बोलण्याची हिंमत नव्हती. कधीतरी बहीण देखील मदतीला वडिलांसोबत येत असे. माझी आणि श्रीपतीची इथेच पहिली ओळख झाली. तो 50शीचा आणि मी 10-12 वर्षाचा. वर्ग सुरू झाला की कंदिलाची वात बारीक करून मी समोर बसत असे आणि वडील शिकवण्यात तल्लीन झाले की मी पेंगत बसे. तेव्हा श्रीपती त्याच्या मांडीचा आधार मला देई. त्याच्या मांडीवर मी मस्त झोप काढत असे. झोपच इतकी अनावर व्हायची की अनोळखी असला तरी श्रीपती त्यावेळी जवळचा वाटायचा. श्रीपती दादा जात्यास हुशार. साक्षरता वर्गात बघता बघता लिहा वाचायला शिकला. त्या काळी गावात शिक्षकांना मान होता. एक दिवस घरी आला तोच एक पोतं घेऊन. त्यात हातसडीचे लाल तांदूळ होते. मास्तर, तुम्ही आम्हाला लिवाया वाचाया शिकवलाय, लई उपकार तुमचे. हा पोरांना खिमाट खायला वाईस तांदूळ घेऊन आलो. तेवढा नाही म्हणू नका. त्या चिकट मऊ भाताची चव आजही माझ्या जिभेवर आहे. श्रीपतीचा मुख्य उद्योग शेती. परंतु पंचक्रोशीत तो प्रसिद्ध होता तो मांत्रिक आणि झाडपाल्याची औषधं देणारा वैदू म्हणून. मंत्र, तंत्र, जादूटोणा तो करत नसे, तर साप, विंचू चावलेल्या माणसांचं विष तो मंत्रानं उतरवत असे. आम्हा मुलांना अख्खी वाडी खेळायला आंदण दिलेली असे आणि त्या काळी रोज आम्ही 15-20 जण टोळीनं खेळत असू. श्रीपतीकडे कोणी दंश झालेला माणूस आला की आम्ही त्याच्या घराकडे धाव घेत असू. श्रीपतीकडे दूर दूरहून असे दंश झालेले लोक येत. त्या काळी वाहतूक साधने, रस्ते नव्हतेच. त्यामुळे ज्याला सर्प किंवा विंचू दंश झाला असेल त्याला डालग्यातून म्हणजेच बांबूच्या जाड बिळपटांपासून विणलेली मोठी टोपली अशा डोलीतून आणलं जाई. दंश होऊन बराच वेळ झाला गेला असला तर रोगी अर्धमेला सुद्धा झालेला असे. श्रीपतीच्या घरासमोर अंगणाच्या टोकाला एक खांब पुरलेला होता. रोग्याला त्या खांबाला बांधलं जाई. खांबाच्या वर एक कालीमातेची तसबीर लटकवलेली होती. आम्हाला त्या जीभ बाहेर आलेल्या आणि उग्र डोळे असलेल्या देवीच्या फोटोचीच भीती वाटे.
आम्ही दुरून एखाद्या आडोशाला उभं राहून पुढचं दृश्य पाहत असू. रोग्याला बांधून झालं की श्रीपती अंगावर केवळ एक आखूड पंचा नेसून समोर उभा राही. बाजूला एक भस्माचा दगडी द्रोण आणि एक पाण्यानं भरलेली कळशी. स्वतःच्या सर्वांगाला भस्म चोळून झालं की थोडं भस्म श्रीपती कालीमातेच्या तसबिरीला लावत असे. तोंडानं घुमल्यासारखं काहीतरी पुटपुटत मग कळशीभर पाणी रोग्याच्या डोक्यापासून पायापर्यंत उतरत आणत असे. नंतर रोग्याच्या दंश झालेल्या जागी आणि कपाळाला भस्म लावत असे. दंश झालेल्या जागी आपल्या उजव्या हाताची मधली 3 बोटं रुतवत तोंडानं मंत्र म्हणत असे. असं काही वेळ चालू असे. हळूहळू रोगी जातो 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 असं काहीतरी बोलू लागे. परत एकदा श्रीपती कळशीभर पाणी आणि भस्म दंश झालेल्या माणसाला लावी. इतकं होईपर्यंत तो रोगी नॉर्मल होऊ लागे आणि डोलीत घालून आणलेला तो रोगी आपल्या पायांनी चालत परत जाई. हा सगळा तासाभराचा कार्यक्रम आमच्यासाठी थोडा भीती, उत्सुकता आणि करमणुकीचा देखील असे. श्रीपती नेमकं काय मंत्र म्हणतो याचा मात्र कधी उलगडा झाला नाही की त्यानं कोणाला काही शिकवलं नाही. अंधश्रद्धा मानणाऱ्या काही मानवांना ही गोष्ट कदाचित कपोलकल्पित वाटेल, पण हे मी स्वतः त्या वयात पाहिलं आहे. श्रीपती दादाची कुडी छोटी, जेमतेम 5 फूट उंची, गळ्यात कसल्या कसल्या माळा, शेंडी, झुपकेदार मिशा, 96 कुळी मराठा, त्यामुळे गळ्यात जानवं, उजव्या दंडात चांदीची कालीमातेची छोटी मूर्ती दोऱ्यात बांधलेली. तब्येतीनं बेतास बाद असा श्रीपती दादा साक्षरता वर्गामुळे माझा आवडता होता. चंद्र किंवा सूर्यग्रहण असेल तेव्हा स्पर्श झाल्यापासून मोक्षापर्यंत पूर्ण ग्रहण काळात श्रीपती नदीत छाती इतक्या पाण्यात उभा राहून काहीतरी साधना करी. घरात जेवण वाढताना बायकांना मज्जाव असे. बांगडी वाजली तर अर्ध्या पानावरून उठे. बायका मुलींच्या मासिक धर्मात तो शेजारी बांधलेल्या छोट्या झोपडीत 4-5 दिवस वेगळा राहत असे. श्रीपतीला 3 मुलगे आणि 2 मुली होत्या. त्यातला मधू माझ्या वर्गात होता. त्यामुळे श्रीपतीच्या घरी माझं नेहमी जाणं येणं असायचं. कधी अभ्यास तर कधी खेळायच्या निमित्तानं मी नेहमी त्याच्याकडे जायचो. तिथून मग आमची टोळी चिरेडोह म्हणून असलेल्या नदीवर जायची. तिथे सगळे कपडे काढून 2-3 तास मनमुराद पोहून झालं की मग दुपारी जेवायला गपचूप घरी परतायचं. एक दिवस आम्ही पोहत असताना नेमका श्रीपती तिथे आला. मधुसकट आमची सगळ्यांची आता बिंग फुटणार म्हणून घाबरगुंडी उडाली. श्रीपती काही बोलला नाही. स्वतः नदीत आंघोळ केली. सूर्याकडे पाहून 3 वेळा काहीतरी पुटपुटत ओंजळीनं पाणी दिलं. नदी बाहेर आला आणि आम्हा पोरांना जवळ बोलावलं. आम्ही घाबरतच जवळ गेलो त्याच्या. मी तर आता वडिलांना कळेल आणि वडील मला निगडीच्या काठीनं फोडून काढतील ह्या भीतीनं रडकुंडीला चालवतो. श्रीपतीनं सगळ्यांना गोल करून बसवलं. अरे पोरांनो, तुमच्या वयात आम्ही पण हेच धंदे केले हो. अरे माकडाने झाड्यावर उड्या नाही मारायच्या तर काय मारुतीच्या देवलात भजन करायचं काय? माणसाला सकल्या विद्या आणि कला यायला हव्या. पण आईशी बापसाच्या जीवाला घोर होईल असं काही बी करू नका बघा. आणि 4 बुक्कपर शिका. आम्ही लहानपणी शिकलो नाही आणि मग आता राज्याला मास्तरांच्या वर्गात जायला लागलो. तसा करू नका. पोरांचे चेहरे उजळले आणि परत एकदा सगळ्यांनी आनंदानं डोहात उड्या मारल्या. त्या काळातली कोकणातली श्रीपतीसारखी माणसं पुढच्या पिढीला नकळत निसर्गासोबत जगायला शिकवत होती. माझ्या मुंबईच्या काकांचं कुटुंब एकदा आमच्याकडे सुट्टीत आलं होतं. त्यांचा मुलगा गिरीश माझ्याच वयाचा. आमच्यासोबत तो सुद्धा खेळायला यायचा. होळीच्या माळावर आमचे हुतुतू, आट्यापाट्या असे खेळ चालत.
संध्याकाळी घरी धुळीत माखून आलो की रोज आमची अंघोळ असे. एक दिवस गिरीशची अंघोळ झाली आणि त्याच्या सगळ्या अंगाला सूज आली. सगळे घाबरले. त्याला धुळीची ॲलर्जी आली असावी. श्रीपतीकडे त्याला घेऊन गेलो. श्रीपतीनं कसल्या तरी पाल्याचा रस सर्व अंगाला चोळला. तासाभरात गिरीश नॉर्मलही झाला. आप्पानू, शहरात राहून माणसा पोशाखी झाली हो. माणसाच्या अंगाला रोज माती लागाया हवी. पोरांना मातीत मस्ती कराया हवी. मग रोग आपल्या थाऱ्याला उभा नाही राहत. श्रीपतीनं काकांना औषधासोबत 4 उपदेशाचे डोस पाजले आणि आम्ही घरी परत आलो. झाडपाल्याच्या औषधांची चांगली माहिती श्रीपतीला होती. आवळा, हरडा, बेहडा, रिंगी, बिब्बा अशी अनेक फळं गोळा करून तो मुंबईला पाठवत असे. त्या काळी खेडला एकच डॉक्टर जाकी म्हणून डॉक्टर होते. काही लोक त्यांच्याकडे जात. बरेचसे श्रीपतीकडेच येत आणि बरेही होत. श्रीपती त्यांना म्हणत असे, अरे 100 रोगांवर एकच उपाय म्हणजे बिब्बा आहे हो. कलीला याच बिब्ब्याच्या झाडाला ब्रह्मदेवाने बांधला होता ना. आता कलियुगात माणसेच कलीसारखी झाली आहेत, म्हणून त्या झाडाकडे गुण असून फिरकत नाही हो कोणी. कोकणात अशी अनेक गुणी माणसं गावागावात आहेत, होऊन गेली आहेत आणि स्वतः अप्रसिद्ध राहून काळाच्या प्रवाहात गडप देखील झाली आहेत. फक्त आपल्या अंगी असलेल्या गुणांना प्रकाशात आणणं आणि असलेल्या विद्या पुढच्या पिढ्यांकडे संक्रमित करणं मात्र त्यांना कधी जमलं नाही. कदाचित कोकणातल्या माणसांना हा नियतीने दिलेला शापच असावा की काय. धन्यवाद. रसिक वाचक श्रोते हो, वेगवेगळ्या बाजाच्या कथा ऐकण्यासाठी श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित करतील. la 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 la